सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अंगुलीमाल हा भिक्षू कसा बनला. तर अंगुलीमाल हा कौशल देशाच्या राजाच्या पुरोहिताचा पुत्र. त्याचे नाव अहिंसक. तो लहानपणापासूनच खूप हुशार, प्रियभाषी आणि उद्योगी होता. त्याच्यामुळं आचार्य आणि त्यांची पत्नी त्याच्यावर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करीत होती. हे त्याचे मित्र यांना हे पटत नव्हतं. त्याचे मित्र त्याचा द्वेष करू लागले. एवढेच नाही तर त्याच्या मित्रांनी अंगुलीमाल आणि आचार्याची पत्नी याच्याविषयी उलट-सुलट आचार्याला सांगितले. आचार्याला राग आला आणि आचार्याने असा निर्णय घेतला की याला शिक्षा केली पाहिजे. अशी शिक्षा की जेणेकरून कोणीतरी त्याचा वध करेल. आणि आचार्याने त्याला गुरुदक्षिणा मागितली. त्या गुरुदक्षिणेमध्ये त्याने हजारो लोकांची कत्तल करून त्याची एक करंगळी तोडून त्याची माळ तयार कर आणि त्याची भेट मला दे. अंगुलीमाल तयार झाला. कारण त्याचे त्याच्या गुरुवर खूप प्रेम होते. तो जंगलात गेला आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूला मारून त्याची एक करंगळी तोडून त्याची माळ करून तो आपल्या गळ्यात घालू लागला. त्याचं नाव जरी घेतलं तरी लोकांना खूप भीती वाटत होती. हे ज्यावेळेस गौतम बुद्धाला कळाले त्यावेळेस गौतम बुद्ध त्याला सुधारण्याच्या हेतूने त्याच्याकडे गेले. त्याला उपदेश केला. गौतम बुद्धाच्या उपदेशाचा त्याच्यावर एवढा परिणाम झाला की तो भिक्षू बनला. एवढेच नाही तर नंतर त्याला अहर्त पदसुद्धा प्राप्त झाले. व्हिडिओ जर आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नमो बुद्धाय. जय भीम.